आत्मा नमस्ते, मी आरती। आजचं टॉपिक आहे आसन आणि त्याचं महत्त्व। जेव्हा आपण जप करतो, साधना करतो, ध्यान करतो, पारायण करतो, तेव्हा आपल्या देवाशी एक नातं निर्माण होत असतं। देवाची वैश्विक ऊर्जा आपल्यावर पडत असते आणि ही ऊर्जा जमिनीमध्ये जाऊ नये यासाठी आसनाचा वापर सांगितला जातो। जेव्हा आपण रोज एका आसनावर बसून साधना करतो, तेव्हा आपल्या साधनेची ऊर्जा त्या आसनामध्ये साठली जाते। त्यामुळे होतं काय, जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी साधनेला बसतो तेव्हा आपल्याला लगेच कनेक्ट व्हायला मदत होते देवाशी, कारण की त्यामध्ये अगोदरच्या दिवसाची स्पंदनं आणि ऊर्जा असतात त्या आसनामध्ये। कधी कधी आपलं मन फार अस्थिर असतं, त्यामुळे त्या आसनावर बसून तुम्हाला लगेच शांत एकाग्र वाटतं, कारण की त्यामध्ये अगोदरच ऊर्जा असते। मीही अगोदर कापडी आसनांवर बसून साधना केलेली आहे, पण जेव्हा मी कुशा आसन वापरलं तेव्हा मला फरक जाणवला। कुशा आसनचं महत्त्व शास्त्रातही दिलं आहे की त्यावर बसून जर आपण जप किंवा साधना पारायण केलं त्याचं फळ अधिक असतं। आणि अजून एक बेनिफिट आहे की कुशा आसन आपल्याला धुवावं लागत नाही। जर कापडी आसन आपण वापरतोय तर ते आपल्याला 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, एखाद महिन्याने आपल्याला धुवावं लागतं, त्यामुळे ती ऊर्जा धुवून निघून जाते त्या आसनातली। पण कुशा आसन जर तुम्ही वापरत तर ते तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष कंटिन्यू ते वापरू शकता। जेव्हा एखादा साधक साधनेमध्ये इंटेन्स जातो तेव्हा त्याचं आसन गरम होतं, ती ऊर्जा त्या आसनाच्या खालीही सांडली जाते आणि ओलसर होऊन जातं। तेव्हा त्या साधकाने ते आसन वाढवावं, जाडं यूज करावं किंवा त्या आसनाच्या खाली दुसरं एखादं जाडं आसन वापरून आपली साधना करावी। मी एक गोष्ट ऐकली होती की माळा आणि आसन हे एका साधकाचं शस्त्र असतं, कारण आपण जी काही साधना करतो ती आपल्या माळेमध्ये आणि आपल्या आसनामध्ये साठत जाते। म्हणून भरपूर संत, योगी, साधक हे आसनाला आणि माळेला फार महत्त्व देतात। त्यामुळे एका साधकासाठी आसन हे फक्त बसण्याची जागा नसते, तर ती साधनेची, ऊर्जेची आणि देवाशी जोडलेल्या कनेक्शनची पवित्र जागा असते। मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। थँक्यू सो मच। आत्मा नमस्ते।